हॅलो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन हा फ्रॅक्शनचा पुढचा टॉपिक पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण फ्रॅक्शनचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला फ्रॅक्शन मल्टिप्लिकेशनचं फ्रॅक्शन करत असताना काही अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला जे फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे त्याच्या बाबतीत कुठलीही समस्या राहणार नाही. तर चला मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बघा, बोर्डवरती मी तुम्हाला 3 वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगणार आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण पहिल्या एक्झाम्पल पासून. तर पहिले एक्झाम्पल काय बघा, 5/5/7. म्हणजेच बघा आता ह्या बाय या शब्दाचाच इथं मिनिंग होतो मल्टिप्लिकेशनचा साइन. म्हणजे जेव्हा आपण याचं मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा 5 ला 5 ऍज इट इज आणि बायचा मिनिंग आहे मल्टिप्लिकेशनचं साइन अँड 5/7. आता जेव्हा मल्टिप्लिकेशनची प्रोसेस आपण स्टार्ट करतो तेव्हा हा 5 हा न्यूमरेटरचा नंबर आहे. आता डिनॉमिनेटरला काही नसतं म्हणजे आपण 1 घ्यायचं. आणि पुढची प्रोसेस म्हणजे जेव्हा आपण हा डिनॉमिनेटर 1 घेतो तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण वरच्या म्हणजे न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं आणि डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर आता 5 ना 5 ला म्हणजे न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करायचं. 5 चा टेबल 5 पर्यंत म्हणायचं. 5 5 जा 25 आणि 1 चा टेबल 7 पर्यंत म्हणजे 1 7 जा 7. तर आपला आन्सर काय आले बघा, 25/7. पण जर पुढची प्रोसेस आहे की 25 आणि 7 कुठल्या दुसऱ्या टेबल मध्ये आहेत का ते पाहायचं. जर हे दोन्ही नंबर कुठल्या टेबल मध्ये असतील तर त्याला आपण रिड्यूस फॉर्म करायचा. पण जर 25 आणि 7 हे दोन्हीही नंबर कुठल्याच टेबल मध्ये नसतील तर काय करायचं, तर त्याला आपण मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. पण बघा आता इथं 25/7 हे दोन्ही नंबर कुठल्याच एका टेबल मध्ये नाहीत, म्हणजे आपण ह्याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करत असताना काय करायचं, डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे त्या नंबर मध्ये 25 हा नंबर आहे की नाही ते बघायचं. शक्यतो तर नसतोच. मग आता 7 च्या टेबल मध्ये 25 पेक्षा स्मॉल नंबर कोणता आहे, 7 3 जा 21. कोणता आहे, 7 3 जा 21. आता इथं डिनॉमिनेटर काही चेंज होणार नाही. आता 25 पेक्षा स्मॉल नंबर 21 3 च्या टेबल मध्ये 7 च्या टेबल मध्ये आहे कितव्या नंबरला, 3 नंबरला. तो नंबर इथे लिहून घ्यायचा आणि 25 मधनं जो आपला 21 नंबर आला तो सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे 25 - 21 आन्सर इज 4. तर आपला आन्सर आलेला आहे, आपण जे मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे 3 4/7. हे आपलं या मल्टिप्लिकेशनचा आन्सर आलेलं आहे. आता पुढचा एक एक्झाम्पल आहे बघा, 4/7. बायचा मतलब मल्टिप्लिकेशनचं साइन 2/3. आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. 4 2 जा 8, 7 3 जा 21. आता बघा, न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर आहे मोठा आहे, म्हणजे आपल्याला ह्याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये पण कन्वर्ट करता येत नाही आणि हे दोन्ही नंबर कुठल्याच एका टेबल मध्ये पण नाही. म्हणजे हे आन्सर आपलं ऍज इट इज राहणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये पण कन्वर्ट करता येणार नाहीये आणि आपल्याला त्याला रिड्यूस फॉर्म पण करता येणार नाही. म्हणजे अशा प्रकारे 8/21 हे आपलं आन्सर आलेलं आहे. आता पुढचं आहे बघा एक्झाम्पल 2/3. आपण याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊया. 2/3 मल्टिप्लाय बाय 5/6 मल्टिप्लाय बाय 2/4. आता हे 2 पेक्षा जास्त जेव्हा फ्रॅक्शन्स असतात तेव्हा आपण त्याला मल्टिप्लाय करत असताना आपण मल्टिप्लाय करण्याच्या ऐवजी क्रॉस कटिंग पण करू शकतो. म्हणजे क्रॉस कटिंग म्हणजे बघा, आता मी तुम्हाला एक समजावून सांगते. आता इथं 2 आणि हे जे खालचे डिनॉमिनेटर आहे त्यापैकी कुठला 2 च्या टेबल मध्ये आहे का ते पाहायचं. म्हणजे आहे बघा, 2 1 जा 2, 2 3 जा 6. परत आणखी 5 च्या टेबल मध्ये कुठला आहे का, नाहीये. परत 2 च्या टेबल मध्ये राहिलेल्या नंबर पैकी कुठला आहे का, तर हो आहे. म्हणजे 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे बघा आता आपलं कटिंग करून म्हणजे क्रॉस कटिंग करून कुठले नंबर राहिलेत, 1 5 1 1 1 घ्यायचा नाही, फक्त 5 आणि खाली
332 म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 5. आपण इथे मल्टिप्लाय करून घेऊया. 3 3 जा 9, 9 2 जा 18 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 5/18. आता याला पण आपल्याला हे दोन्ही नंबर कुठल्या टेबल मध्ये पण नाहीत आणि याला आपल्याला रिड्यूस फॉर्म करता येत नाही, कारण की हे त्याचा न्यूमरेटर छोटा आणि डिनॉमिनेटर मोठा आहे, म्हणून आन्सर आपलं हे ऍज इट इज असंच येतं. याच्यामध्ये कुठलेही चेंजेस होत नाहीत. म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन ही कन्सेप्ट आपण वेगवेगळ्या प्रकारचे 3 एक्झाम्पल घेऊन व्यवस्थित प्रकारे मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन ही कन्सेप्ट आणखीन छान क्लिअर होईल. आणि आणखीन पण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.